नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1. कोणते फळ विमानामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे? पर्याय क्रमांक 1 नारळ, पर्याय क्रमांक 2 सफरचंद, पर्याय क्रमांक 3 आंबा आणि पर्याय क्रमांक 4 केळी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नारळ. प्रश्न क्रमांक 2. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 टोकियो, पर्याय क्रमांक 4 ढाका. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टोकियो. प्रश्न 3. भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 अनुराग ठाकूर, पर्याय क्रमांक 2 पियुष मेहता, पर्याय क्रमांक 3 पी.टी. उषा, पर्याय क्रमांक 4 तन्वी शर्मा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पी.टी. उषा. प्रश्न 4. मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण? पर्याय क्रमांक 1 लारा दत्ता, पर्याय क्रमांक 2 सुष्मिता सेन, पर्याय क्रमांक 3 ऐश्वर्या राय, पर्याय क्रमांक 4 रीटा फारिया. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रीटा फारिया. प्रश्न क्रमांक 5. कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते? पर्याय क्रमांक 1 चामुंडी पर्वत, पर्याय क्रमांक 2 पश्चिम पर्वत, पर्याय क्रमांक 3 मुलायमगिरी, पर्याय क्रमांक 4 नंदी हिल्स. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मुलायमगिरी. प्रश्न क्रमांक 6. वंदे मातरम या गीताचे खग कोण होते? पर्याय क्रमांक 1 मौलाना आझाद, पर्याय क्रमांक 2 मोहम्मद इक्बाल, पर्याय क्रमांक 3 बंकिमचंद्र चॅटर्जी आणि पर्याय क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बंकिमचंद्र चॅटर्जी. प्रश्न क्रमांक 7. रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे वि स खांडेकर, पर्याय क्रमांक 2 आहे शिवाजी सावंत, पर्याय क्रमांक 3 आहे विश्राम बेडेकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे विश्वास पाटील. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विश्राम बेडेकर. प्रश्न क्रमांक 8. बी हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे दिनकर केळकर, पर्याय क्रमांक 2 आहे गोपाळ नरहर नातू, पर्याय क्रमांक 3 आहे नारायण गुप्ते, पर्याय क्रमांक 4 आहे माधव पटवर्धन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नारायण गुप्ते. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या 2 भाषा सर्वात जास्त बोलल्या जातात? पर्याय क्रमांक 1 आहे तामिळ व मल्याळी, पर्याय क्रमांक 2 आहे सिंधी व बंगाली, पर्याय क्रमांक 3 आहे पंजाबी व मल्याळी आणि पर्याय क्रमांक 4 आहे सिंधी व कन्नड. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंधी व कन्नड. प्रश्न क्रमांक 10. चंद्रयान 3 कोणत्या तारखेला चंद्रावर लँड झाले? पर्याय क्रमांक 1 23 ऑगस्ट 2023, पर्याय क्रमांक 2 24 ऑगस्ट 2023, पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट 2023, पर्याय क्रमांक 4 26 सप्टेंबर 2023. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 23 ऑगस्ट 2023. प्रश्न क्रमांक 11. कॉपीराइट ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 आणीबाणी, पर्याय क्रमांक 2 शासकीय अहवाल, पर्याय क्रमांक 3 पुस्तक प्रकाशन, पर्याय क्रमांक 4 मूलभूत हक्क. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुस्तक प्रकाशन. प्रश्न क्रमांक 12. मेमरीज नेव्हर डाय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे DYS राजन, पर्याय क्रमांक 2 आहे श्रीप्रिया श्रीनिवासन, पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर APJM नाजेमा मरईकायर, या पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. हे तीनही या मेमरीज नेव्हर डाय या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 13. कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे आसाम, पर्याय क्रमांक 2 आहे छत्तीसगड, पर्याय क्रमांक 3 आहे त्रिपुरा आणि पर्याय क्रमांक 4 आहे ओरिसा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 14. कोणता प्राणी आयुष्यभर झोपत नाही? पर्याय आहे 1
मुंगी. पर्याय 2 झुरळ, पर्याय 3 पाल, पर्याय 4 गोगलगाय. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंगी. प्रश्न क्रमांक 15. मुंग्यांचे रक्त कोणत्या रंगाचे असते? पर्याय क्रमांक 1 लाल, पर्याय क्रमांक 2 निळा, पर्याय क्रमांक 3 पिवळा आणि पर्याय क्रमांक 4 पांढरा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पिवळा.